राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत अजूनही पैसे जमा झाले नाहीत। वास्तविक पाहता दिनांक 28 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 29 तारखेलाच नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा व्हायला हवे होते, कारण याची सर्व तयारी झाली होती। त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी 2300 कोटींचा निधी देखील वितरित करण्यात आला होता। मग निधी वितरित झाला, तारीख ठरली, शेतकऱ्यांना पैशाची आशा होती की आमच्या बँक खात्यावर 29 तारखेला पैसे जमा होतील, परंतु तसे काही झाले नाही। 29 गेली, 30 गेली, 31 गेली, तरी देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत। मग हे असे का झालं? नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार का नाही, किंवा शेतकरी आता चिंतेत आहे की आम्हाला या योजनेतून वंचित केला आहे का किंवा वगळलं गेलं आहे का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी व अपडेटसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या आणि ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विराज आपल्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया, कारण 28 तारखे रोजी आम्ही सांगितलं होतं की 29 तारखेला नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। पण वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 29 तारखेला पैसे जमा झाले नाहीत, कारण 28 तारखेला बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकद्वारे पोस्ट केली होती। या पोस्टमध्ये त्यांच्याद्वारे काही गोष्टी स्पष्टपणे सांगण्यात आल्या होत्या की यामध्ये 29 तारखेपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतील आणि यामध्ये 93,20,000 शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत। यासाठी सुमारे 2300 कोटींचा निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी कृषी व महसूल विभागाकडे डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असे देखील सांगण्यात आले। मग 29 तारखेला नक्की काय झालं? 29 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, परंतु याबद्दल बोललं गेलं की 30 तारखेला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा नागपूरमध्ये कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमादरम्यान त्यांच्याकडून या नमो शेतकरीच्या हप्त्याच्या वितरणासाठी जे बटन किंवा प्रोसेस आहे ती केली जाईल आणि त्या प्रोसेस नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील। म्हणून 30 तारखेला शेतकऱ्यांना वाटलं की आता आपल्या बँक खात्यावर पैसे आज जमा होतील, परंतु 30 तारीख गेली, गुढीपाडव्याचा दिवस देखील गेला, 31 मार्चचा दिवस देखील आज गेला आहे आणि आजही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत। असं का झालं आहे? नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार का नाही? तर मित्रांनो, याचं एक सर्वसामान्य उत्तर आहे की होय। तुम्ही कुठल्याही प्रकारे काळजी करू नका, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणारच आहे। हा हप्ता मिळण्यास उशीर का झालेला आहे तर लक्षात घ्या, आता येत्या 2-3 दिवसांमध्ये म्हणजे मागचे 2-3 दिवस जरी आपण म्हटलं की सुट्टी आहे तरी डीबीटी द्वारे पैसे जमा होतात, त्यासाठी सुट्टीची गरज लागत नाही। म्हणजेच की बँक चालू असो अथवा नसो हे पैसे जमा होतातच। परंतु लक्षात घ्या, हा मार्च एंड आहे आणि मार्च एंड असल्यामुळे बरेचसे व्यवहार जे असतात ते व्यवहार काही प्रमाणामध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे होत नाहीत आणि याच्यामुळेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात हा निधी जमा करण्यात बँकेला काही प्रमाणामध्ये अडचणी आल्या असणार आहेत आणि यामुळेच शेतकऱ्यांना हे पैसे जमा झाले नाहीत। आता या हप्त्याची तुम्ही म्हणाल की तारीख सांगा, फिक्स तारीख सांगा की या दिवशी आम्हाला पैसे जमा होतील, तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे मिळणार आहेत। लक्षात घ्या, ज्यावेळी कुठलाही शासन निर्णय किंवा अधिसूचना प्रसिद्ध होते आणि त्याद्वारे त्या संदर्भित विभागाला पैसे ज्यावेळेस दिले जातात त्यावेळी ते पैसे काहीही झाले तरी जमा होतातच, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। थोडे 1-2 दिवस जे आहे ते वाढले आहे नक्कीच आपण, कारण 29 तारीख 30 तारखेला शेतकऱ्यांना आशा होती की हे पैसे मिळतील, परंतु शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाहीत। फक्त याचं एकमेव कारण असणार आहे की काही प्रमाणामध्ये बँकेमध्ये टेक्निकल इश्यू असतात, सर्व्हर प्रॉब्लेम असतात आणि त्या कारणांमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात या योजनेचा 6वा हप्ता जमा झाला नाही। इतर कोणतेही कारण नाहीये, हप्ता थांबवला वगैरे नाहीये, हा शेतकऱ्यांना मिळणारच आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। तुम्ही त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। तुमचं आधार डीबीटी असल्यास, तुम्हाला या मागचे हप्ते मिळाले असल्यास तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत। आता काही शेतकऱ्यांना या योजनेमध्ये मिळणारा हप्ता हा 4,000 रुपये किंवा 6,000 रुपये मिळणार आहे। तो का? कारण काही शेतकऱ्यांचं डीबीटी मध्ये मागच्या 1-2 महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आले, त्यांच्या बँकेमधून ही डीबीटी प्रोसेस झाली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात निधी जमा झाला नाही। त्यासोबतच काही प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असतील त्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे मागे जमा झाले नव्हते, परंतु त्यांना देखील आता या योजनेमध्ये पैसे सुरळीत जमा होणार आहेत आणि त्यांना लाडकी बहीण अंतर्गत 500 रुपये महिना मिळणार आहे। असे सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींची सरकारकडून तरतूद सुरू आहे आणि त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळण्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये उशीर झाला आहे। खरं तर शेतकऱ्यांना सध्या सर्वात जास्त पैशाची गरज असते, कारण हा उन्हाळा आहे,
हा 1-2 महिन्याचा जो काळ आहे, एप्रिल महिना, मे महिना, हा शेतकऱ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या 1-2-3 दिवसांमध्ये पैसे जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच याचा काही प्रमाणात फायदा होणार आहे. जे कोरडवाहू शेतकरी आहेत, जे जिरायत भागातील शेतकरी आहेत, त्यांना यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर या पैशांचा फायदा होत असतो आणि त्यामुळेच हे शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वाट पाहत आहेत. परंतु काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला नक्कीच या योजनेअंतर्गत जे 93 लाख शेतकरी पात्र आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 2-3 दिवसांमध्ये 100% नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, कुठेही चौकशी करू नका. ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.